नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर नरवडे, एक्सन ॲग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, बँगलोर कंपनी प्रतिनिधी। तर आज आपण आलेलो आहोत लौकी या गावामध्ये, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी। तर आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत। तर त्यांनी हायवेज कंपनीची फुलकोबीची लागवड केली होती। वाण आहे वंडर व्हाईट। तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात त्यांना काय अनुभव आला ते। नमस्कार। नमस्कार नमस्कार ताई, नमस्कार। कुठली प्रथम आपलं नाव सांगा, ओळख सांगा। माझं नाव निखिल रखमाई थोराते, गाव लौकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आम्ही ॲक्शन हायवेची वंडर व्हाईट व्हरायटी वाणाची लागवड केली होती 30 सप्टेंबर रोजी। 30 सप्टेंबरला लागवड केली होती। हो। तर आज कितवा दिवस आहे हार्वेस्टिंगचा? आजचा तिसरा दिवस आहे। आज म्हणजे तिसऱ्यांदा कटिंग केली आहे। हो। तर हा माल कुठं चालवलाय आता आपण? मॉलला। मॉलला काय भावाने दिलाय? 12 रुपये पीस। 12 रुपये नागाने। कारण आज रेग्युलर फ्रेश मार्केटला रेट पडलेले, रेट 40-50 रुपये 10 किलोला रेट आहे। त्याच्यामुळे आपण मॉलला दिलेला आहे माल नागावरती, म्हणजे चांगल्या रेटने तुम्हाला मार्केटला दिलेला आहे। दादा नमस्कार। नमस्कार। प्रथम नाव सांगा आपलं। किरण रखमाजी थोरात, मुक्काम लौकी, पोस्ट कळम, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। तर ही व्हरायटी तुम्ही दोघं बंधू आहेत, एकत्र शेती करताय, सगळं नियोजन एकत्रच असतंय तुमचं। तर तुम्ही किती वर्षापासून ही व्हरायटीची लागवड करताय? ही व्हरायटी आता आपण 6 वर्ष झाले लावतोय। ही व्हरायटीचा गड्डा एकदम पांढरा शुभ्र, एकदम घट्ट, आणि मार्केटला सुद्धा आपली व्हरायटी आतापर्यंत 3 वेळा नेली मार्केटला। ही व्हरायटी बाकीच्या व्हरायटींपेक्षा 30 ते 40% जास्त भावाने संपलेली आहे। त्यामुळं आम्ही बाकीच्या बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला जर लावायची असेल फ्लावर तर शक्यतो ॲक्शन हायवेची वंडर व्हाईट लावा, कारण तिचा गड्डा पूर्ण पांढरा शुभ्र, वजन 1 ते 1250 ग्रॅम पर्यंत वजन, घट्ट, एकदम घट्ट गड्डा, आणि त्याच्या फुलं कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही फ्लावर आहे। कलर कसा वाटतोय गड्ड्याचा? एकदम कापसावानी डावळा सफेद कलर आहे, पांढरा शुभ्र कलर आहे गड्ड्याला। हो। आणि रोगाला कमी बळी पडणारी व्हरायटी आपण पाहू शकता। प्लॉट मध्ये फक्त 2 फवारण्यात प्लॉट आहे पूर्ण, त्याला कुठल्याही प्रकारचा करप्या, डावणीचा किंवा किडीचा आजार नाही। म्हणजे किडीसाठी आणि रोगासाठी पण अतिशय चांगली व्हरायटी आहे। हा, म्हणजे अतिशय सुंदर हा प्लॉट तुम्ही आता या ऊसामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेला आहे। तर साधारणतः किती रोपांची लागवड केली याच्यामध्ये? 10,000 रोपांची लागवड केली। तर आतापर्यंत माल किती गेलाय, किती गड्डे गेलेत मार्केटला? आजचा 4था तोडा आहे। आतापर्यंत जवळजवळ 1600 पीस गेलेत। तर 10,000तले आमचा अंदाज आहे कमीत कमी 8,000 काडी मॉलला जायला पाहिजे। 8,000 मॉलला, म्हणजे त्याच्यामधून म्हणजे शॉर्टेज पण होत नाही तुमचा जेवढा गड्डा नेत आहे मार्केटला। तिथं जे काही चेक करून घेतले जातात किंवा शॉर्टिंग करून घेतले जातात त्याच्यात रिजेक्शन काही निघत नाही। आपले आता काल 400 गड्ड्यात फक्त 10 पीस बाजूला निघाले, ते पण छोटे कापलेले असल्यामुळं, नाही तर छोट्या साईजचे कापल्यामुळे ते बाजूला, बाकी कुठं डॅमेज किंवा काहीच नाही, कलर मुळे किंवा गड्डा फुटल्यामुळे असं काही विषय नाही। म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट गड्डा आहे, पांढरा शुभ्र कलरचा, जो की मॉलला पण तुम्हाला चांगला रेट मिळतोय। तिथं बाकीचे बी येत असतील मॉलमध्ये, बाकीच्या फ्लावर येतात व्हरायट्यांच्या। ते लोक शेजारी फ्लावर पाहिल्या विचारतात कोणती व्हरायटी, आम्ही सांगतो वंडर व्हाईट आहे। ते म्हणतात हे रोप कुठं भेटेल, किंवा मग आम्हाला संपर्क साधून द्या, आम्ही पण पुढच्या वर्षी लागवड करताना ह्याच व्हरायटी लावू, कारण गड्डा एकदम परिपक्व आहे, घट्ट, आणि वजनाला सुद्धा 1 नंबर आहे। तो मार्केटमध्ये न्याला किंवा मॉलला दिला कुठेही सहज चालणारा फ्लावर हा वाण आहे। नक्कीच। धन्यवाद आपण सांगितलेल्या माहितीबद्दल। धन्यवाद। धन्यवाद।